विद्यार्थी जीवन म्हटले की अभ्यासालाच, जो तो घरादारात शाळेत नेहमीच अभ्यासाच्याच गोष्टी सांगत असतो, किंबहुना सूचनाच देत असतो. पण आम्हा मुलांचं लक्ष असतं खेळाकडे. तर आता करावं तरी काय, ऐकावं तरी कोणाचं? पालकांचं, शिक्षकांचं की स्वतःचं? मित्रांनो, आपल्या आयुष्यात जितकेच महत्त्व अभ्यासाला आहे तितकेच महत्त्व खेळालाही आहे. कारण सदृढ शरीरातच सदृढ मन वसते. जर शरीर निरोगी नसले तर अभ्यासात मन हो कसे लागणार? मला तर खो खो खेळायला फारच आवडतो. मैत्रिणींबरोबर मजा करत, धावत, उड्या मारत खेळायला फारच मौज येते. पण बरं का, ऐका हा, मला अभ्यासही फारच आवडतो. तसे पाहिले तर खेळ आणि अभ्यास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मला वाटते. मित्रांनो, अभ्यास केल्याने आपले ज्ञान वाढते, आपल्या शब्दसंपत्तीत वाढ होते, विविध विषयांची, विविध क्षेत्रांची माहिती मिळते. ज्ञानामुळे आपले विचार बदलतात, विचारांमुळे आपले व्यक्तिमत्व बदलते. पण आजच्या या स्पर्धात्मक युगात आपण फक्त पुस्तकातच डोके खुपसून चालणार नाही. खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टींना आपण प्राधान्य देता आले पाहिजे. मैदानी खेळ खेळल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते, स्नायू बळकट होतात, मन प्रसन्न राहते, मनावरील तणाव कमी होतो. बैठे खेळ, उदाहरणार्थ बुद्धिबळ, शब्दकोश खेळल्याने आपल्या मेंदूला चालना मिळते, आपली एकाग्रता वाढते, प्रत्येक पाऊल विचार करून टाकावे हे समजते. शिस्त, वेळेचे पालन, नियमाचे पालन, संघभावना शिकवणारा तो खेळ. एकीचे बळ मोठे असते हे सांगणारा तो खेळ. पराभवातून शिकावे याची प्रेरणा देणारा तोही खेळ. मित्रांनो, हेच गुण तर आपल्या अभ्यासात उपयोगी पडतात. वेळेचे नियोजन, नियमित सराव, सातत्य, जिद्द असेल तर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, खेळ खेळून शिकावे आणि शिकून खेळावे ही काळाची गरज आहे असे मला वाटते. आज अनेक नामवंत खेळाडूंनी खेळासोबत आपल्या अभ्यासातही यश मिळवले आहे. यावरून खेळ आणि अभ्यास हे एकमेकांचे पूरक आहेत हे सिद्ध होते. उदाहरण, मेकॅनिकल इंजिनियर असलेले अनिल कुंबळे हे तर भारतातील एका काळचे उत्तम फिरकी गोलंदाज. BCom MBA उत्तीर्ण झालेली PV सिंधू ही तर आजच्या काळची उत्तम भारतीय बॅडमिंटनपटू. तर कुठे विश्वनाथ आनंद, तर कुठे भक्ती कुलकर्णी. असे कितीतरी खेळाडूंनी आपल्या अभ्यासाबरोबर खेळातही अव्वल ठरत आहे. मित्रांनो, अभ्यास आपल्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटवतो, तर खेळ त्या दिव्यातील ज्योतीला वाऱ्याच्या झोतापासून वाचवतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळातही लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून खेळ आणि अभ्यास या दोघांचाही समतोल साधता येईल. पालक, शिक्षक तर नेहमीच आपल्याला अभ्यासाचे बाळकडू पाजत असतात. विद्यार्थी दशेत विद्यार्जन करावे हे खरेच आहे, पण या अफाट अभ्यासाला जर थोडीशी खेळाची किनार मिळाली तर नक्कीच अभ्यासही न कंटाळता आनंदाने होईल. शेवटी मी एवढेच म्हणेन, अभ्यासाबरोबर खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच खेळ हा माझ्या अभ्यासाचा आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. धन्यवाद.